लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी। जय भीमच्या गगनभेदी घोषणाने पुसद नगरी दुमदुमली। बातमी पुसद। भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पुसद शहरात विविध कार्यक्रम आणि मिरवणुकीद्वारे अभूतपूर्व उत्साहाने साजरी करण्यात आली। डॉक्टर आंबेडकर चौकात सकाळी 8 वाजता पुतळा समितीच्या वतीने मुख्य कार्यक्रमाचे आयोजन झाले। समितीचे अध्यक्ष भीमराव कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष मिलिंद जाधव आणि भीमराव कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। समता सैनिक दल यांच्या नेतृत्वात मानवंदना देण्यात आली। महिला मंडळाच्या वतीने सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले। यावेळी मुख्य अधिकारी अभिजित वायकोस, राजेश ढोले, बुद्धरत्न भालेराव, किशोर कांबळे, ॲडव्होकेट विश्वास भवरे, संतोष गायकवाड आणि इतर अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील सर यांनी केले। सकाळी 9 वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली। दुपारी 3 नंतर सुरेख सजावट केलेल्या शोभायात्रेला प्रारंभ झाला। छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक, नागिन चौक मार्गे ही मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन करत पुढे गेली। भीमसैनिकांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती। वंचित बहुजन आघाडीतर्फे फेटे बांधून स्वागत तसेच थंड सरबत वाटप करण्यात आले। भीम टायगर सेनेतर्फे सहभागी अध्यक्षांचा निळ्या फेट्याने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचा समारोप प्रज्ञापर्व समिती 2025 तर्फे सर्वांचे आभार मानून करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाची शिस्तबद्ध पद्धतीने अंमलबजावणी झाली। पोलीस उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बीजे, शहराचे ठाणेदार उमेश बेसरकर आणि वसंतनगर ठाणेदार सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षतेची काटेकोर व्यवस्था होती। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.